आज गांधी भवन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसीचे प्रदेश अध्यक्ष श्री भानुदासजी माळी तसेच खासदार श्री डॉक्टर कल्याण काळे साहेब तसंच शहराचे शहराध्यक्ष युसुफबाई तसेच आमचे प्रदेशचे अशोक पगार साहेब शहराध्यक्ष अनिल मालोदे तसंच सरचिटणीस अनिस पटेल साहेब आज या ठिकाणी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रामधून ओबीसी विभागाची राज्य पातळीवर एक मेळावा घेण्यात येणार आहे। त्या संदर्भात आमचे प्रदेश अध्यक्ष श्री भानुदासजी माळी इथे आलेले आहेत। आपल्या सर्व पत्रकारांची मी धन्यवाद करतो की तुम्ही या पत्रकार परिषदेसाठी आलेत। त्याबद्दल औरंगाबाद जिल्हा ओबीसी विभागाकडून खूप खूप धन्यवाद। पत्रकार परिषद चालू करा अशी मी प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो। नमस्कार। आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले जालना जिल्ह्याचे खासदार लोकप्रिय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे, शहराचे अध्यक्ष युसुफभाई, आमचे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष पगार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष अनिल माळोदे, ग्रामीणचे अध्यक्ष अतिश पितळे आणि आमचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे AICCचे नॅशनल कोऑर्डिनेटर राजेंद्र राख आणि उपस्थित पत्रकार बंधूंनो, आपणा सर्वांना भेटताना अतिशय आनंद होत आहे। आज या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे ती अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपल्याशी बोलायचं आहे, म्हणून या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। सन्माननीय राहुलजी गांधी यांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशा पद्धतीचा रेटा किंवा जनमानसामध्ये त्या पद्धतीचे वक्तव्य विविध सभांमधून, विविध संमेलनामधून, विविध कार्यक्रमामधून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा मुद्दा उचलून धरला। तसं तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून बऱ्याच वर्ष काही संघटना प्रयत्न करत होत्या, पण त्याला काय फारसा प्रतिसाद केंद्र सरकारने दिला नव्हता। यावेळेला राहुल गांधींनी एवढा मोठा आवाज उठवला की केंद्र सरकार को उनके सामने झुकना पड़ा आणि एक ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला। जातनिहाय जनगणना आम्ही करण्याचा अचानकच हा निर्णय घेतला, अचानकच, आणि आम्ही जातनिहाय जनगणना करतो अशा पद्धतीचं वक्तव्य प्रधानमंत्री आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळातल्या काही सदस्यांनी केलं आणि निर्णय जाहीर केला। सन्माननीय राहुलजींनी इमिजिएट पत्रकार परिषद घेऊन त्यांचं अभिनंदन केलं। आम्ही सुद्धा काँग्रेसच्या सर्व आमच्या खासदारांनी, लोकसभेमध्ये काम करणारे आमचे सर्व प्रतिनिधी, विधानसभेमध्ये काम करणारे प्रतिनिधी, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। पण आमच्या पुढे प्रश्न असा आहे की तुम्ही जातनिहाय जनगणना करणार, पण ती कशा पद्धतीने करणार किंवा करणार की नाही ही शंका आमच्या मनामध्ये आहे। आता जातनिहाय जनगणना करायचं म्हणलं तर कमीत कमी 25,000 कोटी रुपयांची तरतूद पाहिजे। त्या संदर्भात कसलाही GR त्यांच्याकडून स्पष्टपणे अजून आलेला नाही। महाराष्ट्रामध्ये 346 जाती आहेत, मराठा समाजासह, मराठा समाज ऍड केले तर त्यांच्या जाती उपजाती मिळून त्या अजून 50 जाती वाढतील। देशामध्ये
साधारणपणे 3.5 ते 4 हजार ओबीसीच्या जाती आहेत. इतर जाती ठाकूर वगैरे गुजराती सगळे हे वेगळेच. तर एवढ्या सगळ्या जातीचं जर तुम्ही काउंटिंग करणार असाल, त्या संबंधीचं आर्थिक जे बजेट तुमचं आता जाहीर केलं अर्थमंत्र्यांनी, त्याच्यामध्ये या विषयासाठी कोणतीही तरतूद केलेली नाही. आणि असा असताना तुम्ही अचानकच हा निर्णय जाहीर केला, याचा आम्हाला निश्चितपणाने आश्चर्य वाटते. तरी सुद्धा तुम्ही करणार असाल तर आम्हाला त्याचा मनापासून अभिनंदन तुमचं. परंतु ती कशी करणार किंवा करणार की नाही, का ह्याच्या पाठीमागचं काय षडयंत्र आहे, याचं गौड बंगाल मात्र अद्याप आम्हाला स्पष्ट झालेलं नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी लोकसभेमध्ये ज्यावेळेला हा मुद्दा उचलला, त्यावेळेला समोरच्या लोकांनी सांगितलं की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही. केंद्रीय राज्यमंत्री गृह मिश्रा साहेब याने स्पष्ट सांगितलं की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही. राहुल गांधींनी ज्यावेळेला मुद्दा उचलला, त्यावेळेला त्यांना काय म्हणले, तुमची स्वतःची जात कुठली हे तुम्हाला माहिती नाही, तुम्ही जातनिहाय जनगणना का करणार. लोकसभेच्या इतिहासामध्ये एवढं गलिच्छ स्टेटमेंट कोणत्याही पक्षानं, अटल बिहारींचं सरकार असू द्या, मनमोहन सिंगचं सरकार असू द्या, किंवा त्याच्या पूर्वीची काही सरकार असू द्या, इंदिरा गांधींच्या पासून आपण पंडित नेहरू पासून आपण बघितलं तर एवढ्या खालच्या पातळीचं स्टेटमेंट कोणी केलं नव्हतं, ते बीजेपीच्या लोकांनी केलं. आणि म्हणून तुम्ही हे करणार आहात का, आणि खरोखर तुमची इच्छा आहे का, हे करणार असाल तर ते कसं करणार, हाही प्रश्न आमच्या डोक्यात आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी जे परिश्रम केलं, राहुल गांधींनी जो मुद्दा उचलला, त्यांच्या अंगावर अनेक घाणी टाकल्या, अनेक गलिच्छ पद्धतीचं त्यांच्यावर गेलं, खासदारकी गेली. मोदी हे म्हणून ओबीसी आहेत का वगैरे त्या विषयावरती त्यांची खासदारकी गेली. त्यांचं राहतं घर जे त्यांच्या बापजाद्यांच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेली होती घर शासनातर्फे, ते घर त्यांचं काढून घेण्यात आलं. आणि एकदम खालच्या लेवलवर या ठिकाणी गेले आणि त्या पद्धतीचं कामकाज करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला. आणि म्हणून हे करणार की नाही याच्याबद्दल आमच्या मनामध्ये आजही शंका आहे. परंतु राहुल गांधींनी जो आवाज उठवला किंवा राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं, ते अतिशय महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेसच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं आणि विशेषतः ओबीसीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांचा एक जाहीर सत्कार करावा, एक अभिनंदन सोहळा करावा, हा विचार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ, सीएलपी लीडर सन्माननीय विजयजी वडेट्टीवार, काळेसाहेब सुद्धा त्या कार्यक्रमाला होते. परवाच या ठिकाणी जाहीर करण्यात आलं की राहुल गांधींचा एक जनसत्कार किंवा या ठिकाणी एक उत्सव, आपला विजय उत्सव मेळावा, हा या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्याचं त्यावेळेला आमचं निश्चित झालेलं आहे. आता तो मेळावा कदाचित जालन्याला पण होऊ शकतो, या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला होऊ शकतो, दोन्ही ठिकाणी कुठं पण होईल. पण मेळावा हा अतिशय मोठा करण्याच्या दृष्टीनं काँग्रेस पक्षानं निर्धार केलेला आहे. आणि त्याला सपोर्ट म्हणून आमचा ओबीसी विभाग हे पुढे होऊन सगळं काम करतो आहे. काँग्रेस पक्षाचा हा मेळावा आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं ओबीसी विभाग हा या ठिकाणी कार्यक्रम राबवत आहे. आज आमची नांदेडला मीटिंग सभा झाली, त्याच्यानंतर हिंगोलीला झाले, आज सकाळी जालन्याला झाले, आता इथं होते, उद्या बीडला होईल, आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचा उठाव करून आम्ही सुद्धा राहुल गांधींचं काहीतरी देणं लागतोय ओबीसी, असं आम्हाला वाटतंय. आणि म्हणून त्यांचा सत्कार आणि जनउत्सव मेळावा हा या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीनं आज आम्ही या ठिकाणी मोठा मेळावा घेण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे. हा मेळावा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर होईल किंवा जालना होईल, पण दोन्ही ठिकाणी एक कुठंतरी, कारण आमच्या सुद्धा थोडेसे मतभेद आहेत. काय लोकांचं म्हणणं आहे तो संभाजीनगरला व्हावा, काय 2-3 लोकांचं म्हणणं आहे तो जालन्याला व्हावा. प्रांताध्यक्ष काळेसाहेब, सेल्फी लीडर आमचे, आम्ही सगळे, राग साहेब, आम्ही सगळे एकत्र बसून त्याच्या संदर्भातला आम्ही निर्णय घेऊ आणि शक्यतो हा मेळावा संभाजीनगरलाच कसा होईल या दृष्टीनं आमचं प्लॅनिंग आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करू. आणि तो कसा यशस्वी होईल त्याचंही आम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक बघावं लागेल. आज सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित केल्या. मला सांगा, गेल्या 6 वर्षापासून या निवडणुका पेंडिंग आहेत. कोर्टाने त्यांना अशी चपराक दिली, तुषार मेहता नावाचा जो वकील महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय, त्याला विचारलं तुम्हाला
याच्या जिल्हा परिषद निवडणुका घ्यायला काय अडचण? म्हणजे काय नाही. मग हे थांबलंय कशासाठी? गेली 6 वर्ष तुम्ही ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली बॉम्बे सारखी सेन्सिटिव्ह महानगरपालिका, संभाजीनगर सारखी अतिसेन्सिटिव्ह महानगरपालिका, ह्या निवडणुका थांबल्यात कशाला? एसी मध्ये बसून कारभार करणाऱ्यांच्या हातामध्ये कारभार गेल्यामुळं लोकांची जनहिताची कामं होत नाहीत, लोक पिचत पडलेत आणि लोकांचा अतोनात हाल होते. ह्या ताबडतोब निवडणुका घ्या अशा पद्धतीचा सल्ला आणि कोर्टानं चपराक यांना दिलेले आहे. काय हरकत नाही, सुप्रीम कोर्टाचं आम्ही अतिशय मनापासून अभिनंदन करतोय, कारण गेल्या अनेक दिवसापासून आमचे सर्व आमदार, खासदार, प्रांताध्यक्ष सगळीच मंडळी या निवडणुका लवकर घ्या म्हणून या ठिकाणी मागे लागलेले आहेत. आमची आता अशी मागणी आहे महाराष्ट्र सरकारला किंवा निवडणूक आयोगाला की ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घ्यायच्या त्या निवडणुका तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या. तुम्ही जर त्या ईव्हीएम वरती घेणार असाल तर त्याच्यावर आमचा अजिबात विश्वास राहणार नाही. लोक भयंकर चिडलेले आहेत. त्यामुळे त्या बॅलेट पेपरवरती घ्या. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत ना. आमदार खासदार तर होऊन गेले निवडणुका, ते आपापल्या जागेवरती जाऊन बसले, त्या माध्यमातून कामं करतायत. पण कार्यकर्त्यांचं काय? आणि म्हणून ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक ही बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे अशा पद्धतीची आमची स्पष्ट मागणी उद्याच्या मेळाव्यामध्ये आणि उद्याच्या या कामकाजामध्ये आम्ही करणार आहोत आणि ती झाली पाहिजे या ठिकाणी आमचं असं स्पष्ट मत आहे. आज महाराष्ट्र सरकार ही निवडणुका घेईल का नाही, अजूनही त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये असेही म्हटले की भाटिया आयोग त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला अपील करता येईल, पण त्याला सुद्धा अजून अवधी आहे. पण निवडणुका पहिल्या घ्या. लोकहिताचा प्रश्न आहे, जनतेचा प्रश्न आहे, पहिल्या निवडणुका घ्या. पण ह्या निवडणुका पाठीमागे ठेवण्याचं कटकारस्थान गेल्या 6 वर्षामध्ये बीजेपीच्या लोकांनी करून आमची जी हेटाळणी केली, सर्वसामान्य लोक, तुम्हाला ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही निवडणुका थांबवल्या, इम्पेरिकल डेटा पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे, सुप्रीम कोर्टामध्ये स्टेटमेंट वेगवेगळी दिली, ह्याने एक स्टेटमेंट द्यायचं, त्याने एक द्यायचं. ह्या निवडणुका पेंडिंग गेल्या 6 वर्षापासून आहेत आणि आता ते होत आहेत. आता त्या होणार का, नक्की करतील का, याच्याबद्दल सुद्धा अजूनही अस्पष्टता आम्हाला जाणवते. आणि म्हणून हा मेळावा जो आहे, हा मेळावा त्या धर्तीवरती आहे. एक तर तुम्ही जात न्याय जनगणना जाहीर केलेली आहे ती ताबडतोब झाली पाहिजे, निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजे. या 2 मागण्यासह इतर काही मागण्या आमच्या आहेत, त्या मागण्या या मेळाव्याच्या माध्यमातून होतील आणि राहुल गांधींना या ठिकाणी मोठा सत्कार, प्रियंकाजी, राहुलजी, आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे राष्ट्रीय ओबीसीचे जे नेते आहेत ज्यांचा मान सन्मान संबंध देशभर केला जातो, ते राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोकजी गेहलोत यांना आम्ही बोलवतोय. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमार यादव जहीद हे आता नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत, त्यांनाही आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं तो मेळावा मोठा सक्सेस व्हावा त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठवाड्यामध्ये सर्व ठिकाणी आता जाऊन आलेलो आहे. आजचा हा 4था 5वा जिल्हा आहे, अजून 2-3 जिल्हे राहिलेत. एवढं केलं की पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा येत्या 25 तारखेला आम्ही याच कारणासाठी पुण्यामध्ये ठेवलेला आहे. त्या पुण्याच्या मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमचे जिल्हा प्रमुख, पॅरेंट बॉडीचे सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी या सगळ्यांना आम्ही पुण्याला बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी वडेट्टीवार साहेब आणि प्रांताध्यक्ष येतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्राची एक बैठक आमची होणार आहे. त्या ठिकाणी आम्हाला काय गाडी घोड्याची वगैरे पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांना काय आवश्यकता नाही. मॅक्झिमम लोक पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कशी येतील या दृष्टिकोनातून तो मेळावा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आज बीजेपीनं ओबीसींची कशी फसवणूक केली त्याची एक 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. दिलेलं आहे, सुतार समाजाचं महामंडळ दिलं, काव पगार साहेब दिलं ना, दिलं महामंडळ. कुंभार समाजाला महामंडळ दिलं, परशुरामच्या नावाने ब्राह्मण समाजाला महामंडळ दिलं, वडार समाजाला महामंडळ दिलं, लोहार समाजाला महामंडळ दिलं. आता माळी समाजाची मागणी आली, आम्हाला महामंडळ द्या. धनगर समाजाचा ऑलरेडी महामंडळ आहे. पण ह्या संबंध महामंडळांचा जर अभ्यास आपण केला, एकाही महामंडळाला स्वतंत्र ऑफिस नाही. हे सगळे ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत कामं चालतात. ओबीसी महामंडळाच्या ऑफिसमध्ये फक्त 2 लोक बसतात. त्या 2 लोकांनी हे सगळे कारभार बघायचे. ह्या उपकंपन्या आहेत. लोहार समाजाचं असेल, सुतार समाजाचं, हे स्वतंत्र महामंडळ नाही. बाहेर जाहीर केलं की हे स्वतंत्र महामंडळ आहे, याला स्वतंत्र कारभार आहे, याला स्वतंत्र अध्यक्ष आहे, याला स्वतंत्र कर्मचारी, काही नाही. शुद्ध फसवणूक आहे, काही केलेलं नाही. आणि अशा पद्धतीनं हे फसवणूक सरकार लोकांची 100% फसवणूक करत आहे. आणि ओबीसींची तर त्याच्याही पेक्षा जास्त.
आमच्या लोकांना कुठं आमदारक्या थोड्या दिल्या, खासदारक्या दिल्या, काही मंत्रिपद दिली, पण त्यांना अधिकार किती आहेत हाही भाग महत्वाचा आहे. त्यांच्या हातात काय चांगली पॉवर आहे का, त्यांना स्वतःच्या ताकदीवर निर्णय घेण्याची कॅपॅसिटी त्यांची आहे का, तर ते आपल्या लक्षात येतं की त्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार या महामंत्रिमंडळामध्ये असत नाहीत. आज शिरसाटाने एक स्टेटमेंट केलं, त्यांच्यात तरी मत बघा एकमत आहे का? सगळा मागासवर्गीयांचा फंड अजित पवारांनी वळवलेला आहे म्हणून त्यांचाच मंत्री दोन्ही हाताने ठोकायला लागलाय. हे तरी काय चांगलं आहे का? ज्या मागासवर्गीयाला बाबासाहेब आंबेडकरांनी तळहातातल्या फोडासारखं जपलं, काँग्रेस सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे दलितांच्या पाठीमागे उभं राहतंय, त्यांचा निधी तुम्ही या ठिकाणी वळवून दुसरीकडे फिरवला. अर्थमंत्री म्हणतो माझ्या पद्धतीने मी काम करणार, मुख्यमंत्र्याचं तो ऐकत नाही. शिंदे तर आमचे साताऱ्यातच येऊन बसतात बऱ्याच वेळा आमच्या गावात, तिथं त्यांची ती परिस्थिती आहे. एकंदरीत सगळी परिस्थिती महाराष्ट्र शासनाची जर बघितली तर ह्यांच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत आणि हे सरकार यांच्या अंतर्गत मतभेदामुळं कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढे अंतर्गत प्रचंड मतभेद यांच्यामध्ये निर्माण झालेले आहे आणि म्हणून ह्या सगळ्यावर रामबाण उपाय कोणता असेल तर ते राहुलजी गांधी, त्यांनी जे मुद्दे उचलले, त्यांनी जे पॉइंट काढले, त्या पॉइंटवर तुम्ही त्यांचं हसं केलं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे टोमणे मारले, पण आज परिस्थिती अशी आहे की राहुलजींनी जे मुद्दे मांडले तेच तुम्हाला ग्राह्य धरावे लागतायत. जातीगणनेचा मुद्दा असू द्या, बाकीचे इतर काय अर्थव्यवस्थेच्या संदर्भातले काय मुद्दे असू द्या, अनेक मुद्दे असू द्या, ह्या सगळ्या मुद्द्यावर आज केंद्र सरकारला राहुल गांधींनी सांगितलेल्या मुद्द्यावर जाणं भाग आहे. आणि मी आज सांगतो, जर आज महाराष्ट्र शासनाची एवढी वाईट परिस्थिती आहे की आज त्यांच्यावरती 9,45,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे, हे तुम्ही मीडियावाल्यांनी छापलंय, अर्थ खात्याच्या विभागाकडून माहिती मिळाल्या, चालवण्याकरता त्यांना 1,40,000 कोटी रुपयांचं कर्ज काढावं लागेल तरच सरकार व्यवस्थित चालेल, अन्यथा कर्मचाऱ्यांचा पगार देणं सुद्धा त्यांना मुश्किल होणार आहे. ही परिस्थिती आज महाराष्ट्र शासनाची झालेली आहे. महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच परिस्थिती आहे. 2100 रुपये देतो म्हणून जाहीरनाम्यामध्ये सांगितलं, आमच्या भोळ्या बायानी सगळ्यांनी मतदान केलं, 1,500 रुपये दिले, ते सुद्धा आता वेळेत येत नाहीत. 2100 रुपयाचा तर विशेष नाही, पहिले 1,500 आहेत ते सुद्धा पुढं मागं चाललेले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी सांगितलं, स्वतः अजित पवारांचं स्टेटमेंट आहे, एकनाथ शिंदेचं स्टेटमेंट आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला ठराव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होणार. झाला का? काही झालेलं नाही. शेतकऱ्यांची फसवणूक, अशा पद्धतीनं पूर्णपणे फसवणूक करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून चालू आहे आणि म्हणून या सरकारवर आमचा कसलाही विश्वास नाही. आणि ह्या संबंध गोष्टी ह्या आमच्या ओबीसीच्या मेळाव्यावरती जनगणनाच्या संदर्भामध्ये ही संपूर्ण चर्चा होणार आहे. देशातले जानेमान सगळे लोक, मोठमोठे लोक या ठिकाणी येणार आहेत. राहुलजींना निमंत्रण देण्याकरता आजच मला वाटते रात्री गेलेत का आज सकाळी गेलेत मला माहिती नाही नक्की, पण गेलेत. प्रांताध्यक्ष आणि CLP लीडर त्यांनी दोघेही गेलेले आहेत आणि ते राहुलजींची तारीख घेऊन येतील. कदाचित 2-3 दिवसात 4 दिवसात ही तारीख नक्की होईल. पण जून मध्ये सेकंड वीक मध्ये महाराष्ट्राचा ओबीसीचा मेळावा 100% होणार आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. आता महाराष्ट्राची जी जनगणना आहे ती तेलंगणाच्या धर्तीवर ही झाली पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य आमच्या राहुलजींनी केलेलं आहे. तेलंगणाचं मॉडेल तुम्ही लक्षात ठेवा. आता कर्नाटकानं पण करायची घोषणा केलेली आहे, हिमाचल प्रदेशानं पण आमची जिथं सरकार आहे तिथं आमचं काम चालू आहे. मग आता ह्या सगळ्या जातीनिहाय जनगणना राज्यावरती जर तुम्ही बोजा टाकणार असाल तर निश्चितपणाने ही गोष्ट यशस्वी होणार नाही. आणि म्हणून हे कसं जाहीर केलं तुम्ही अचानकच हे सुद्धा आमच्या लक्षात येत नाही. काय ह्याच्या पाठीमागे काय बुमरँग काय षडयंत्र आहे का तेही आम्हाला काय कळायला माहित नाही. पण काय एनिवे जसं केलं असेल तर तुम्हाला आता काँग्रेस सरकार सोडणार नाही. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एक तर तुम्हाला जनगणना करावी लागेल नाहीतर त्याच्यावरचा उपाय तुम्हाला सांगावा लागेल. तुम्ही कराल का नाही आमच्या मनामध्ये शंका आहे. पुढे या पुढे. त्यामुळे आम्हाला ही जी शंका आहे ती निश्चितपणे तुम्हाला करावी लागेल आणि जनगणना या ठिकाणी करून तुम्हाला उपस्थित लोकांना, आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना, देशातल्या सगळ्या लोकांना योग्य तो निर्णय तुम्हाला द्यावा लागेल. ही वस्तुस्थिती आज तुमच्या समोर आहे आणि म्हणून काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी या जनगणनेच्या बाबतीमध्ये अतिशय पॉझिटिव्ह आहे.
बॅलेट पेपरवर निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या घ्यावा या मुद्द्यावरती आम्ही स्पष्टपणे त्यांच्या पाठीचे आहोत आणि हा मेळावा यशस्वी येणाऱ्या सर्व लोकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट, चांगल्या पद्धतीचं वैचारिक धोरण ऐकायला मिळेल अशा पद्धतीचं कार्यक्रम हा आमचा होणार आहे. आणि मला मीडियाच्या लोकांना मला विनंती करायची आहे की आपण हे सगळे मुद्दे उद्याच्या मीडियामध्ये चांगल्या पद्धतीने छापा, चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने चॅनलवरती द्या आणि आमचा हा गोरगरिबांचा जो लढा आहे, ओबीसींचा जो लढा आहे, दलितांचा जो लढा आहे, मायनॉरिटीचा आदिवासींचा जो लढा आहे, त्याला राहुल गांधी येणार आहेत हे जनमानसातल्या प्रत्येक घरामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल, वर्तमानपत्राच्या माध्यमातून असेल, लोकांच्या पर्यंत पोहोचावा अशा पद्धतीची विनंती करण्याकरता आणि एक पूर्व तयारीची बैठक म्हणून या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत. एवढेच मला या निमित्तानं आज सांगायचं आहे. इथून पुढचा एक दुसरी आमची मीटिंग होणार आहे, त्याच्यामध्ये खासदार साहेब दोन्ही तिन्ही खासदार एकत्र बसतील, आमचे पक्षाचे प्रतिनिधी हर्षवर्धनजी कोणाला पाठवतील ते प्रतिनिधी राहतील, आमचे ओबीसीचे काही प्रतिनिधी राहतील. एक जॉईंट मीटिंग होऊन टोटल आराखडा याचा येत्या 10-12 दिवसामध्ये तयार होईल आणि त्यानंतर हा मेळावा यशस्वी कसा करायचा याचं मास्टर प्लॅनिंग हे याच शहरातून केलं जाईल अशा पद्धतीचं आमचं प्लॅनिंग ठरलेलं आहे. तेव्हा मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त हा प्रचार किंवा ही माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती करतो. जर काय या संदर्भामध्ये आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारा, नाहीतर उद्याच्या प्रेसमध्ये चांगल्या पद्धतीनं यानंतर खासदार साहेब सुद्धा आपले विचार व्यक्त करतील, कारण त्यांच्याकडं यजमानपद त्यांच्याकडेच येणार आहे मेळावा जर ठरला तर. तो पत्रकार परिषद घेतली, आपले काही प्रश्न असेल तर विचारा साहेब. हा जो मेळावा आहे, हा मेळावा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नांदी येतो. नाही, मेळावा आधीच जाहीर ठरला, स्थानिक स्वराज्य संस्था आता निवडून जाहीर झालेलं आहे, काल डिक्लेअर झाले, त्यामुळे आम्हाला पत्त्यावर पडलं ना ते. एकीकडे म्हणताय की राहुल गांधी परत म्हणतात की याच्यामागे काही षडयंत्र आहे का, होईल की नाही अशी शंका, असे का बरं वाटतं? 100% आम्हाला खात्री आहे. हो, आम्ही हा जो मेळावा घेतोय तो राहुल गांधींच्या अभिनंदनाचा मेळावा, विजय उत्सव. काय घेताय, पण तुम्हाला असं मनात शंका काय होईल की नाही? आता जर सरकार म्हणून ते जाहीर करत होण्याबद्दल कदाचित वेळ लागत असेल, पण होईल की नाही असं तुम्हाला काय वाटतं? त्याचं कारण असं आहे की त्याच्यासाठी जी पूर्व तयारी करायला पाहिजे ती कोणतीही पूर्व तयारी केंद्र सरकारनं केलेली नाही आणि ती करायची म्हणलं तर किमान 6 महिने लागतील. त्यामुळे ते करणार आहेत का नक्की? का हे निवडणुकीचं बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली घोषणा आहे? कशासाठी? का लोकांचे डायव्हर्ट मत करायचे म्हणून केलं? ही आमच्या मनामध्ये शंका आहे. राहुल गांधींचं अभिनंदन करण्यासाठी एवढी घाई का करताय? का काय तुम्हाला मागे मान्य झाली म्हणताय तुम्ही, असं आहे, या मेळाव्याच्या माध्यमातून राहुल गांधींचा सांगतो ना, राहुल गांधींचा आम्ही काहीतरी देणं लागतोय असं आम्हाला ओबीसीनं वाटतंय. कारण त्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर स्वतःची खासदारकी घालवली, घर घालवलं, पाक त्यांची इज्जत काढली, तरी सुद्धा तो माणूस त्यातून सांगा ना सांगतो. ऐका पुढचं बोलू दे. हे एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून सुद्धा राहुल गांधी त्या मुद्द्यापासून बाजूला गेले नाहीत. त्यामुळे त्यांचं काहीतरी आम्ही देणं लागतोय. आम्ही वैयक्तिक पातळीवर संघटनांच्या माध्यमातून सत्कार केलेले आहेत, पण जाहीर नागरिक सत्कार हा पहिल्यांदा तोही मराठवाड्यामध्ये करायचा होता. तारीख आम्हाला भेटत नव्हती, अजूनही तारीख नक्की झालेली नाही, पण तो आता वेळ आलेला आहे आम्हाला. आणि आधी कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या तर त्याला आमचा कदाचित चांगला काळ आला असेल भविष्य काळात, त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला होईल आणि म्हणून तो कार्यक्रम जोडून सगळा घेतलेला आहे. भाजपला का वाटतं, नरेंद्र मोदींना का वाटतं? सुरुवातीला हेच नाही करू शकत. आता या प्रश्नाचं उत्तर नाही या जनगणनेच्या मागे राजकारण काय, ते राजकारण करणारच ना. तुम्ही कसं म्हणू शकता किंवा त्यांनी करू नये, बिहार डोळ्यासमोर ठेवून ते राजकारणीच आहेत ना. पण तुम्ही अनालिसिस काहीच केलेलं नाही आणि शंका उपस्थित करताय. आणि दुसरीकडे राहुल गांधीच्या सरकारची मात्र प्रचंड काही तुम्हाला झाली नाही, काहीच ठरलेलं नाही. एक नाही, स्थळ नाही, वेळ नाही, काहीच नाही.
नाही जूनच्या नाही ऐका तुम्ही कन्फ्युज करू नका, कन्फ्युज आम्हाला करू नका, तुम्ही पण होऊ नका. जूनच्या सेकंड ऐका जूनच्या ऐका ना काय प्रश्न आहे हा की अजून काही ठरलं सगळं अधांतरित नीती ठरलेली वही ठरलेली तुम्ही घ्यायची काही का नाही हे सगळं पक्क झालं पाहिजे ना. एक 2 मिनिट इथं का ऐका ना, दादा. आता तुम्ही जालना आणि औरंगाबादमध्ये final लावू लागले. 2 मिनिट जालना आणि औरंगाबादमध्ये असं वाटत नाहीये लोक यायला लागले त्याच्यामुळे सगळ्या जिल्ह्यात आमच्या ते जिल्ह्यात बोलताना म्हटले की अंतर्गत मतभेदामुळे झालं नाही. नाही अंतर्गत मतभेद असं नाही. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्याचे बोलले की आपल्या जिल्ह्यात मिळावं. तुमचं असं स्टेटमेंट होतं मतभिन्नता आहे संभाजीनगरला ठेवायचं का जालन्याला, कारण तुमच्या बाजूला संभाजीनगर आणि जालन्याचे संयुक्त खासदार पण आहे. नाही, प्रत्येक जिल्ह्यात ऐकून घ्या, मी असं म्हणलं की औरंगाबाद आणि जालना दोन्ही ठिकाणी मागणी आहे. सगळ्या जिल्ह्यातून मागणी यायला लागली. मागणी सगळ्या जिल्ह्यातच होते. इथं मराठवाड्यात हे 2 जिल्हे जास्त अग्रेसर आहेत. हे लोक जास्त मागणी करतात की आम्हाला द्या म्हणून. तुमचं अजून ऑथेंटिक डिक्लेरेशनच नाहीये ना. नाही ऑथेंटिक डिक्लेरेशन आहे म्हणून तरी आम्ही आलोय. संभाजीनगर का जालना? नाही ते हे बघा नाही ऐका जून मध्ये हा मेळावा 100% होणार आणि 99% तो संभाजीनगरलाच होईल. आता जालन्याच्या लोकांनी मागणी केली असं मी म्हटलंय, मतभेद नाहीत, मागणी केल्या. खर्च वगैरे सगळं कशाला टेन्शन घेता. हा पक्षाचाच मेळावा आहे, तो पक्षाचाच मेळावा आहे. जालन्याला झाला आणि इथे झाला तरी सगळं त्यांच्या होतं. झाला तरी करू, जालन्याला झाला तरी करू. नाही, असं वाटत नाही का ओबीसी हा हिंदू म्हणून सगळा मला भीती वाटते, म्हणून आता तुम्ही ओबीसींना जवळ करण्याचा हा प्रयत्न आहे तुमचा? हे बघा, ओबीसींना शुद्धपणे त्यांची फसवणूक करून ओबीसींना बीजेपीनं आपल्या बाजूने वळवून घेतलेला आहे. त्यांच्या मनामध्ये कन्फ्यूज निर्माण केलेला आहे. महामंडळाच्या घोषणा केल्या, आमच्या काही लोकांना कुठेतरी संधी देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून ओबीसींना मोठ्या प्रमाणामध्ये बीजेपीने आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने हे राजकारणच आहे. आम्हाला आमच्या बाजूने कशी लोक येतील ते बघावंच लागेल आम्हाला. आमच्यापासून जर ओबीसी मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे गेला असेल किंवा जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला थांबवणं किंवा गेलेल्या लोकांना परत आणणं, वैचारिक पातळीवर त्यांना कन्व्हिन्स करणं आणि वैचारिक पातळीवर कन्व्हिन्स करून त्यांना आमच्याकडे वळवून आणणं हे आम्हाला करावंच लागेल ना. तुमच्याकडे हा डाटा आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी किती पर्सेंट तिकडे गेला आणि किती पर्सेंट नाही, त्या मतदारसंघातला डाटा आहे. आता तुम्ही मला ती आकडेवारी सांगा, आता लगेच मी कशी सांगणार? नाही ढोबळपणा नाही, मेजॉरिटीनं उभी फूट पडलेली ओबीसी विरोधात मराठा, सरळ उभी फूट आहे आंदोलनामुळे. त्याच्यामुळेच आम्ही सद्भावना यात्रा हा त्याच्यावरचा एक परिणाम होता आणि जातनिहाय जनगणना करून सर्वांना एकत्र करणे हा काँग्रेसचा प्रयत्न पहिल्यापासून आहे आणि त्या माध्यमातूनच त्यांची. आता मला सांगा, जनगणना झाली तर मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही का? मिळणार आहे. मुस्लिमांना मिळणार आहे, जो अनेक वर्षापासून पेंडिंग आहे त्यांना मिळणार आहे, ओबीसीना मिळणार आहे, दलितांना मिळणार आहे, ख्रिश्चन, पारसी, शीख, ईसाई सगळ्यांनाच मिळणार आहे. ओबीसीची आकडेवारी जर कमी आली तर पण धोका आहे, त्याचं आरक्षण कमी पण होऊ शकतं. नाही, ओबीसीचा आकडेवारी मुळीच कमी येणार नाही, ती 65% आसपास जाईल. मेजर 65% ऐका, 65% दरम्यान तरी या ठिकाणी. म्हणून तर जनगणनेचा विषय आहे आणि आम्ही म्हणत नाही, अनेक लोक म्हणत होते, पण आता राहुल गांधींच्या मुळे ते पुढे. तुम्ही शाश्वत पण नाही आहात. तुम्हाला असं वाटत नाही का राहुल गांधी म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांच्या एक शस्त्रामधली हवा काढून घेऊन सनी बाकीने जनगणना फक्त डिक्लेअर झाली असं वाटत नाही? म्हणून बघा, तर त्यांनी ब्रह्मास्त्र जे आहे तेच कमी केलं नाही, ऐकून घ्या. डोक्यावर आहे. नाही, एक लक्षात ठेवा, ते राजकारण करणार आहेत आम्हाला पण माहिती आहे. म्हणून तर आम्ही तुम्हाला पहिल्याच माझ्या वाक्यामध्ये सांगितलंय की जात न्याय जनगणना जरी त्यांनी जाहीर केली असली तरी सुद्धा त्याची पूर्वतयारी यांच्याकडे काय नाही. त्यामुळे हे करणार आहेत का काय बुमरँग आहे याची शंका आम्हाला आहे. आम्ही पहिलेच सांगितले तुम्हाला. ते तोच प्रश्न तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचारला. लोकसभा आणि विधानसभेमध्ये ओबीसीचे खासदार आमदार व्हायला पाहिजे. रिझर्वेशन देऊ
आता हे बघा, हा जो तुम्ही जात नाही जनगणना झाल्यानंतर या विषयावरती चर्चा होईलच, परंतु विधानसभा आणि लोकसभेमध्ये रिझर्वेशन देण्याचा ठराव तेलंगणाने केलेला आहे. इथं मुद्दा आलेला आहे, तेलंगणाने केलेला आहे. त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी विधानसभा लोकसभेमध्ये ओबीसीना आरक्षण द्यावं हा मुद्दा त्यांनी केलेला आहे. पण हा जो चर्चेचा मुद्दा आहे हा CWCच्या लेवलचा विषय आहे. तो काय मी इथं किंवा काळे साहेबांनी बोलून तो मुद्दा चर्चेत येणार नाही. तो हा जनगणना झाल्यानंतर पुन्हा तो प्रश्न येणारच आहे. महिला आरक्षण दिलं आणि महिलांमध्ये सुद्धा हे करा, वर्गीकरण करा. ही पण माझी त्यांनी मान्य नाही केली. ते महिला मग काय माळी अहो ते नाही असं नाही, काँग्रेसमधले त्याच्यामध्ये त्यांनी हे मान्यच केले रिझर्वेशन वाईज करा. मग साहेब आम्ही त्या मागण्या सगळ्या व्यवस्थित आता आम्ही जो मेळावा घेतला त्याच्यामध्ये 2-3 हेतू आहेत. एक राहुल गांधींचा सत्कार आणि एक हे इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. नुसत्या घोषणा करून चालणार नाही, निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे. या 2-3 विषय घेऊनच आम्ही मेळावा घेतोय ना. नाही, हा महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही स्वतंत्र लढाव्या की आघाडीतनं लढाव्या हा विषय राज्याची कोर कमिटी ती ठरवणार आहे. ते आम्ही नाही ठरवू शकणार. आम्हाला वाटतंय मग स्वतंत्र लढाव्या, पण आम्ही म्हणून त्याचा काय उपयोग नाही. तो निर्णय प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ आणि आमची कोर कमिटी निर्णय घेईल, त्या पद्धतीने होईल. नाही, पक्षश्रेष्ठी ठरवल ना त्याच्या संदर्भात. आम्हाला वाटतंय मग मी काय सांगितलं, मला वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे की आपण स्वतंत्र लढावं, पण पक्षाची कोर कमिटी जो निर्णय घेईल तो सर्व. आमच्या इथं कसं आहे, CWC मध्ये सर्वात म्हणजे अध्यक्षापेक्षा सुद्धा मोठी कमिटी आहे. CWC जो निर्णय घेईल तो सर्वांना कंपल्सरी बंधनकारक. तशी आमची महाराष्ट्राची कोर कमिटी जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्याला बंधनकारक असेल. शहरामध्ये काँग्रेस ओबीसीचं आतापर्यंत एकही आंदोलन झालं नाही. आज निवडणूक काळामुळे ओबीसीची आता मेळाव्यात घोषणा. एक लक्षात ठेवा, ओबीसीचं एकही आंदोलन झालं नाही ही गोष्ट तुम्ही असं म्हणताय, पण 1-2 आंदोलनाला मी स्वतः होतो. 1-2 आंदोलनाला मी स्वतः येतो होतो. आतिश पितळेने ती 2 आंदोलनं घेतली होती आमच्या माळवदी. मी स्वतः 2 आंदोलनाला होतो. कदाचित थोडं आम्ही कमी पडलो असेल, पण ती चूक सुधारून थोडं मोठ्या प्रमाणामध्ये तर मी तसं नाही मी तसं म्हणत नाही, बॅकफुटवर असं म्हणत नाही. एखाद्या वेळेस जर काही कमी पडलो असेल तर ते सुधारणा करून आम्ही घेऊ. एक प्रश्न असा होता, काल मीटिंग झाली चौंडीला धनगर समाजाच्या मागणी बाबा 5,500 कोटी रुपये दिले. सरकार एक समाजाबद्दल अशी बैठक ठेवत असेल तर तुम्हाला काय वाटतं पक्षाच्या? नाही, घोषणाबाजी सरकार आहे. आता उद्या माळी समाज म्हणून आमच्या नावाने एक बैठक ठेवा. म्हणूनच सांगते ही घोषणाबाजी सरकार आहे. एक समाज नावाने अशी घोषणाबाजी सरकार आहे. प्रोग्राम होने वाला है राहुल गांधी का जो काम होने वाला है इसकी रूपरेखा कैसी है? देखो, अभी महाराष्ट्र कांग्रेस ओबीसी विभाग की तरफ से, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से छत्रपति संभाजीनगर में ओबीसी रैली होने वाली है. उसको हमने प्रांताध्यक्ष सम्मान्य हर्षवर्धन जी सकपाल साहब, अशोक गहलोत जी साहब, वडेट्टीवार साहब, महाराष्ट्र के सभी ओबीसी लीडर यहाँ मौजूद होने वाले हैं. और इसको हमने राहुल जी गांधी और प्रियंका गांधी को भी निमंत्रित किया है. अभी उनका डेट आएगा, वो हिसाब से यहाँ का जो रैली है, जो सम्मेलन है, वो बहुत बड़ी तरीके से, बहुत अच्छी तरीके से होने के लिए हमने अभी पूर्व तैयारी के लिए बैठक आयोजित किया है. वो हिसाब से हमारा काम चालू है. ये रैली कब और कहाँ होगी? जून के 2nd वीक में औरंगाबाद में होगी, छत्रपति संभाजीनगर में होगी. कार्यक्रम जो लेने वाले जो नेता इसका उद्देश्य क्या है सर? लेने का उद्देश्य ये राहुल गांधी का सत्कार और केंद्र सरकार के ऊपर दबाव डालने वाले की जनगणना जल्दी करो. अब कि उनके पास कोई पूर्व तैयारी है ही नहीं. घोषणा कर दी, अनाउंसमेंट कर दिया, लेकिन कैसा करने वाला है उसके बारे में कुछ नहीं है. इसीलिए प्रोग्राम कुछ भी नहीं दिया. इसके लिए वो इम्प्लीमेंटेशन करना पड़ेगा.
खाली घोषणाबाजी करके चलेगा नहीं। इसके लिए दबाव डालने के लिए, राहुल जी का सत्कार करने के लिए रैली होने वाली है। डेट 2-3 दिवसात होईल। नगरचे लोकसभेचे खासदार आहात, काय वाटतं? सर्वप्रथम काश्मीरमध्ये पहलगामला जो अमानुष हल्ला दहशतवाद्यांनी, ज्या दहशतवाद्याला पाकिस्तानने खतपाणी घातलेलं आहे, त्या दहशतवाद्यांना पहलगाममध्ये हमला केला आणि भारताचे निष्पाप नागरिक त्याच्यात मारले गेले। त्याला डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारने आणि विशेषतः आमच्या हवाई दलाने जो दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी हमला केला, त्याचं मी सर्वप्रथम आपल्या सैन्याचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि अजूनही भारत सरकारने किंवा भारताकडून पाकिस्तानच्या मनुष्यवस्तीवर किंवा कुठल्याही माणसावर अजूनही हमला केलेला नाही। का तर आम्हाला मैत्रीचे संबंध कायमस्वरूपी सौहार्दपूर्ण ठेवायचे असतात, ही भारताची संस्कृती आहे। परंतु यानंतरही कोणी भारताकडे डोळा वर करून बघेल त्यावेळेला निश्चितपणाने भारत हे वीट का जवाब पत्थर से दिए बगैर रहेगा नहीं। सर, एकीकडे हिंदू मुसलमान करून सनी राजनीती करण्यात येते, पण ऑपरेशन सिंदूरचं जर नेतृत्व बघितलं आपण तर त्या कर्नल सोफिया कुरेशी या मुस्लिम समाजाच्या महिलांनी केलं, कसं बघता याकडे? सर्वप्रथम काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभावाला मानणारा आहे आणि कोण त्या ऑपरेशनचं प्रमुख आहे आणि कोण नाही याला महत्त्व नाही। ते भारताचे सैन्याचे प्रमुख आहे आणि ते भारतासाठी लढत आहे। हे जातीवादाचं विष आपण त्याच्यामध्ये न टाकलेलं बरं। सर, राज ठाकरे म्हणतात का युद्ध हा यावर पर्याय नाही। कोण म्हणतात? राज ठाकरेंचं स्टेटमेंट आहे, युद्ध हा यावर पर्याय नाही। आजही पाकिस्तानाबरोबर युद्ध केलं नाही। आज आपण काय केलंय? आज आपण दहशतवादी ज्याला खतपाणी घालायचं काम पाकिस्तान करत होतं त्यांचे तळ जिथं प्रशिक्षण दिलं जायचं ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सैन्याने केलं, आपल्या हवाई दलाने केलंय। जेव्हा केव्हा पाकिस्तान आणि भारताचं पुन्हा युद्ध होईल त्याला म्हणावं आपण युद्ध, त्यांना कळलं नाही कदाचित की युद्धच नाहीये। सर, एक खासदार म्हणून जनतेला काय आव्हान करणार? आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता शाबूत राहिली पाहिजे आणि देशाला राहुल गांधी साहेबांनी मोदी साहेबाला पाठिंबा दिला, तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। हीच एकात्मता महत्वाची आणि ही सगळ्या देशांनी पाळली पाहिजे। धन्यवाद।